आता अगदीच थोड्या वेळामध्ये ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडलेली आहे, ज्या ठिकाणी स्फोट झालेला आहे, तिथे आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पोहोचणार आहेत। आमचे दिल्लीचे प्रतिनिधी या सगळ्याबद्दलचे आपल्याला अपडेट देत आहेत। दरम्यान जी आता प्रतिनिधींनी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार हा जो स्फोट झालेला आहे हा इतर स्फोटांपेक्षा वेगळा होता। यामध्ये कुठलाही जे बॉल बेरिंग असतात किंवा इतर ज्या काही बेरिंग्स वगैरे आहेत ते काहीही आढळून आलेलं नव्हतं। मात्र आता या ठिकाणी आता तपास यंत्रणा ज्या आहेत त्या आता पोहोचलेल्या आहेत। त्यांच्याकडनं वेगानं हालचाली देखील होताना पाहायला मिळतात। दरम्यान ज्या सर्व शक्यता आहेत गृहमंत्री अमित शाह जमान है जो अब यहाँ से सीधे घटनास्थल पर जा रहे हैं, जहां पर ये मौका वारदात कह सकते हैं, जहां पर ये इतना बड़ा हमला हुआ। एक बार जरा अंदर की तरफ चलते हैं और आपको बताते चले कि यहाँ पर कई गाड़ियां हैं और इन गाड़ियों में ही एनएसजी के ये तमाम जवान पहुंचे हैं। गृहमंत्री अमित शाह हे या ठिकाणी कोणत्याही क्षणी दाखल होऊ शकतात आणि त्यामुळे हे सगळे कमांडो हे सध्या या संपूर्ण परिसरामध्ये तातडीने एनएसजीचे कमांडो हे सगळेजण आता पोहोचलेले आहेत। आता आपण पाहतोय की हे सगळे एनएसजी कमांडो हे आता या संपूर्ण परिसरामध्ये जाऊन या परिसरात पूर्वीपासून दिल्ली पोलिसांचे 2 सिक्युरिटी लेयर्स तैनात होते, त्यामध्ये आता एनएसजी कमांडो देखील प्रत्यक्ष या ठिकाणी पोहोचलेले आहेत की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी येऊ शकतात आणि त्यासोबतच या संपूर्ण प्रकाराचा या संपूर्ण ठिकाणचे गांभीर्य लक्षात घेता या ठिकाणी थेट एनएसजीचे ब्लॅकआउट कमांडो हे आता या संपूर्ण परिसराची सुरक्षा पाहणार आहेत आणि ते आता या ठिकाणी पोहोचलेत। आता आपण थोड्या वेळापूर्वी स्क्रीनवर पाहत होतो की एनएसजीचे कमांडो हे प्रत्यक्ष आता इथे पोहोचलेले आहेत आणि कोणत्याही क्षणी शक्यता आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा हा इथे येऊ शकतो। आता जर आपण पाहिलं तर काही गाड्या या अतिरिक्त रुग्णवाहिका या सुद्धा या ठिकाणी आणलेल्या आहेत, त्यासोबत काही अतिरिक्त कुमक मागवली गेलेली आहे। एनएसजीचे कमांडो प्रत्यक्ष घटनास्थळी आलेले आहेत आणि ज्या सिक्युरिटी एजन्सीज या संपूर्ण दहशतवादी कारवायांचा तपास करत असतात, दहशतवादी कारवायांचा तपास करत असतात, त्या सगळ्या यंत्रणा या सध्या या ठिकाणी येत आहेत। आपण जर पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये एनएसजीचे कमांडो हे आलेले आहेत, कारण हा संपूर्ण परिसर तितकाच संवेदनशील आहे आणि आता झालेल्या या घटनेमुळे या सगळ्या प्रकारामुळे हे एनएसजीचे कमांडो इथे येणं हे सुद्धा आवश्यक झालेले आहे। त्यामुळे हे सगळे कमांडो आता इथे येऊन प्रत्यक्ष या संपूर्ण परिसराची पाहणी करतायत आणि या सगळ्यांचा संबंध हा भारतामध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या दहशतवादी कारवायांच्या विरोधामध्ये राहिलेला आहे। त्यामुळे हे सगळे अधिकारी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत आलेले हे सर्व कमांडर त्यांचे कर्मचारी हे संपूर्ण परिसरामध्ये वेगवेगळे निरीक्षण नोंदवत आहेत आणि इथे कोणत्याही क्षणी आता जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दाखल झाले तर त्या दृष्टीने सुद्धा या संपूर्ण परिसराची तयारी ठेवण्यासाठी म्हणून इथे हे सगळे अधिकारी पोहोचलेत असं कळतं। आता आपण पाहतोय की या एनएसजीच्या गाडीसोबत इथे वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स, बॉम्ब डिस्पोजल इक्विपमेंट्स इथे आहेत। आता जर आपण पाहिलं तर इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे हे बॉम्ब डिस्पोजल इक्विपमेंट आहे आणि या बॉम्ब डिस्पोजल इक्विपमेंटचा उपयोग करून प्रत्यक्ष बॉम्ब डिस्पोजलचं काम केलं जातं आणि या बॉम्ब डिस्पोजल इक्विपमेंटला इथे आणलं गेलेलं आहे। त्यासोबतच जर आपण पाहिलं तर एनएसजीच्या काही आणखीन गाड्या आणि अतिरिक्त कुमक या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आणि हे सर्व एनएसजीचे कमांडो आता या संपूर्ण परिसराचा ताबा घेतील अशी शक्यता आहे, कारण तिथे जो प्रकार घडला आहे आणि या परिसराचं जे आता परिसराचं गांभीर्य लक्षात घेता एनएसजीचं K9 युनिट हे आता इथे पोहोचलेलं आहे आणि यांच्या मार्फत या संपूर्ण परिसराचा आता ताबा घेतला जातोय की हे सगळे अधिकारी आता या परिसरामध्ये आपापल्या परीने त्यांच्या दृष्टीने त्यांना दिलेलं जे काम आहे, जी जबाबदारी आहे ती पार पाडतायत। निश्चितच एका बाजूला एव्हिडन्सेस गोळा करण्याचं काम सुरू आहे सुरक्षा यंत्रणा, तपास यंत्रणांकडून, तर दुसऱ्या बाजूला जे आवश्यक सेफ्टी मेजर्स आहेत, सिक्युरिटी मेजर्स आहेत, ज्या सुरक्षा उपाययोजना आहेत त्या केल्या जात आहेत आणि त्या सुरक्षा उपाययोजनांचा भाग म्हणून हे सगळे कमांडो हे सध्या आता आपण पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये गस्त घालतायत आणि त्यांच्या सोबत बॉम्ब डिस्पोजल इक्विपमेंट आहे, कारण जिथे हा प्रकार घडला
तिथे कोणत्याही प्रकारे स्फोटकांचे काही अवशेष शिल्लक आहेत का, त्यासाठी कोणती स्फोटकं निकामी करण्याची आवश्यकता आहे का, असे असंख्य प्रश्न आहेत. आणि त्या सगळ्याचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून सध्या हे NSGचे कमांडो हे प्रत्यक्ष आपल्या बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडसह तिथे पोहोचलेले आहेत. NSGनी आतापर्यंत अनेकदा भारतामध्ये घडलेल्या विविध दहशतवादी कारवायांमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्याला सर्वांना आठवते की 26/11/2008 साली मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला, त्यामध्ये दहशतवाद्यांना ठार करण्यापर्यंत NSGचीच भूमिका सर्वात महत्त्वाची होती. त्यानंतर अनेक ठिकाणी NSGची तैनाती किंवा NSGची स्थापना आणि त्यांचं उद्दिष्टच हे भारतामधल्या अंतर्गत शत्रूंसोबत दहशतवादासोबत लढणं हे होतं. आणि त्यामुळे दहशतवादाच्या विरोधात काम करणाऱ्या ज्या ज्या स्वरूपाच्या एजन्सीज इथे आल्यात, त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या सुरक्षा यंत्रणा सुद्धा आपल्याला या लाल किल्ला परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत. ज्या ठिकाणी आता सध्या आपण उभे आहोत, जिथे हा ब्लास्ट झाला होता, त्या ठिकाणी आता NSG असेल, राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा असेल, दिल्ली पोलिसांचा अँटी टेररिस्ट स्क्वॉड असेल, जम्मू काश्मीर पोलिसांचा अँटी टेररिस्ट स्क्वॉड असेल, त्यासोबतच इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी असतील आणि विशेष म्हणजे संपूर्ण गृह मंत्रालयामध्ये काम करणारे काही उच्चपदस्थ अधिकारी असतील, हे सगळेजण इथे पोहोचलेले आहेत. आता आपण पाहतोय की या सर्व अधिकाऱ्यांकडून त्या प्रत्यक्ष घटनास्थळाकडे जाण्याचा प्रयत्न होतोय. आता आपण जर पाहिलं तर हे सगळे कमांडो या संपूर्ण परिसराचा ताबा घेत आहेत. आपण पाहू शकतो की हे सगळे कमांडो हे आता प्रत्यक्ष या संपूर्ण परिसराचा ताबा घेत आहेत आणि या परिसरामध्ये सर्व प्रकारची सुरक्षा यंत्रणा ही NSG कमांडोंकडून केली जाते. या NSG कमांडोंची भूमिका मुंबई हल्ल्यामध्ये सुद्धा दहशतवाद्यांना ठार करण्यात, यमसदनी आणण्यात खूप महत्त्वाची होती. आणि त्यानंतर अनेक मोक्याच्या क्षणी, अनेक कसोटीच्या प्रसंगी NSG कमांडोजनी दहशतवाद्यांचा मुकाबला केलेला आहे. आणि आता झालेला प्रकार सुद्धा हा दहशतवादाशी संबंधित असू शकतो, याविषयीच्या शक्यता अधिक गडद होत चालल्या आहेत. कारण एका बाजूला दहशतवादी प्रकारांचा तपास करणारी राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा इथे पोहोचलेली आहे, त्यानंतर मग दहशतवादासोबत लढणारे नॅशनल सिक्युरिटी गार्ड जे NSGचे ब्लॅक हॅट कमांडो आहेत, ते नुकतेच या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत. त्यामुळे याविषयीची शक्यता ही गडद झालेली. आता आपण पाहिलं तर दिल्ली पोलिसांना NSGचे कमांडो हे विनंती करतायत, कारण त्यांना रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला जायचंय. अनेक मीडिया कर्मचाऱ्यांचे इथे कॅमेरे आहेत आणि NSGचे ब्लॅक हॅट कमांडो हे प्रत्यक्ष जिथे घटना घडली आहे त्या ठिकाणी जाऊ इच्छितात, परंतु मध्ये एक मोठी उंच भिंत आहे. नक्कीच. तेव्हा सोमेश, आपण पाहतोय की खरं तर NSGच्या कमांडोंनी संपूर्ण आता परिसरामध्ये हा सगळा घेराव घातलेला आहे. संपूर्ण या ठिकाणी त्यांच्याकडनं देखील पाहणी केली जाते. अमित शहा देखील दाखल होणार आहेत या परिसरामध्ये.